हॅलो एव्हरीवन, वेलकम टू माय चॅनल. आज आपण लिहिणार आहोत मराठी प्रकल्प. आपले प्रकल्पाचे 2 सलग व्हिडिओ आहेत. त्याच्यामधला हा अजून एक सरपटणारे प्राणी, त्यामधला 3 नंबरचा प्राणी आहे, तो आहे साप. हिंदीमध्ये याचं नाव आहे सांप. आपण याची आता प्रस्तावना बघूया. साप हा प्राणी आपल्या निसर्गातील सरीसृप वर्गातील प्राणी आहे. आपल्या देशात सापाच्या अनेक जाती आहेत. साप हा सरपटणारा प्राणी आहे. आता आपण याचं वर्णन लिहूया. सापाची शरीर रचना ही एक नळकांडीसारखी गोलाकार असते. त्याच्या शरीराच्या खालची कातडी खडबडीत असते. त्यावर आडवे खवले असतात. या प्राण्याला पाय नसतात. हा प्राणी जमिनीवर सरपटत जातो. त्याचे डोके चपटे असते. याची जीभ लांब असते. टोकाला दुभागलेली असते. 2 डोळे असतात. रंग. साप विविध रंगाचे असतात, जसे पिवळा, करडा, काळा, चॉकलेटी असे काही रंगाचे साप असतात. साप हा प्राणी मांसाहारी आहे. प्रामुख्याने उंदीर, बेडूक, घुशी, लहान पक्षी, सरडे, किडे, अळ्या, नाकतोडे हे त्याचे अन्न आहे. पाण्यातील साप हे मासे, पाण्यातील किडे, कीटक इत्यादी खातात. साप हा प्राणी प्रामुख्याने बिळात राहतो. काही साप गोड्या पाण्यात, काही समुद्रात राहतात, तर काही साप जंगलात, झाडावर, वाळवंटात व गवतात देखील राहतात. वैशिष्ट्य. सापाचे खास वैशिष्ट्य म्हणजे या प्राण्याला पाय नसतात. हा प्राणी सरपटत जातो. इतर माहिती. सर्व सरपटणाऱ्या प्राणीवर्गांमध्ये सापाच्या जातीची संख्या सर्वात जास्त आहे. सापाचे विषारी व बिनविषारी असे 2 गट पडतात. हे प्राणी थंड रक्ताचे असतात. या प्राण्यांचे स्नायू बळकट व लवचिक असतात. कधीकधी हा प्राणी गोल वेटोळे घालून बसतो. साप हा प्राणी आपल्याजवळ आलेल्या भक्ष्याचा वास घेण्यासाठी आपल्या जिभेचा उपयोग करतो. या प्राण्यात नाग ही जात पूजनीय असते. विषारी साप आपल्या विषग्रंथीत लाळेद्वारे विष निर्माण करतात. सर्व सापांच्या जातीमधील नाग, गोनस, मणियार, फुरसे हे 4 प्रकारचे साप खूप विषारी असतात. सापांची मादी 5-6 अंडी घालते. काही प्राणी व पक्षी ही अंडी खातात, म्हणून ती स्पर्निन त्या अंड्याभोवती विळखा घालून बसते व अंडी उबविते. साप हा प्राणी पाहिल्यावर सारे जण घाबरतात, परंतु साप हा प्राणी सगळ्या शेतकऱ्यांचा मित्र आहे. धान्याची नासाडी करणारा उंदीर हा प्राणी सापाचे प्रमुख अन्न आहे. तसेच हा प्राणी पिकातील किडे, कीटक देखील खातो. याच भावनेने आपण नागपंचमी या दिवशी नागाची पूजा करतो. चेन्नई, कोलकाता, पुणे, कात्रज येथे सर्प उद्याने आहेत. तेथे अनेक प्रकारचे वेगवेगळे साप पाहावयास मिळतात. साप हा निसर्गासाठी उपयुक्त असा प्राणी आहे. म्हणूनच सापाची हत्या करू नका, त्याचे मित्र बना. जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि या चॅनलला सबस्क्राईब करा. थँक्यू.